कळवण प्राथमिक शाळा मुली येथे भारत टॅलेंट सर्च 2025-26 परीक्षा आयोजित. अपुऱ्या नियोजनामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. आज 29 मार्च रोजी कळवण प्राथमिक शाळा मुली येथे भारत टॅलेंट सर्च 2025-26 या राष्ट्रीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत तालुक्यातील विविध शाळांमधून एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तथापि परीक्षेच्या नियोजनात झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर परीक्षेचे आयोजन अपेक्षेप्रमाणे सुरळीत होऊ शकले नाही. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था अपर्याप्त होती आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेच्या वरांड्यात उभ्या राहून परीक्षेला बसावे लागले. यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात मोठा भ्रमनिरास झालाय. पालकांची नाराजी. परीक्षेचे नियोजन अत्यंत अपूर्ण आणि तातडीचे होते अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. जर शिक्षण विभाग कळवण यांना योग्य नियोजन करणे जमले नसेल तर अशा परीक्षांचे आयोजन करणे टाळावे अशी स्पष्ट नाराजी पालकांनी व्यक्त केली. त्यांच्या मते परीक्षा घेणे आवश्यक आहे, पण त्यासाठी किमान पुरेशी सोयीसुविधा आणि वेळेचे व्यवस्थित नियोजन असावे लागते. शिक्षण विभागाची भूमिका. शिक्षण विभाग कळवणने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु यापुढे या प्रकारच्या अपुऱ्या नियोजनावर ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त कडवटलेले अनुभव. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची होती असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यातही अनेक विद्यार्थ्यांना आस्थापना आणि बसण्याची जागा मिळविण्यात अडचणी आल्या. काही विद्यार्थ्यांच्या शब्दात, अशा गोंधळात परीक्षा कशी देणार असे प्रश्न उपस्थित झाले. गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे, कळवण.